लाईफ हा एक प्रोजेक्ट असेल तर घरातले सगळे मेंबर्स मिळून आपण तो पुढे नेण्यासाठी काम केलं. सो आधी पैसे वाचवा, मग पैसे वाढवा आणि मग पैसे वाटा. आणि नेमकं तेच शिक्षण आपल्या कुठेही शिक्षण पद्धतीमध्ये दिसत नाही की आपण त्याच्यातून त्या मुलांना पैशाचं महत्त्व दाखवून देणं गरजेचं आहे. नमस्कार. आपल्याला माहिती आहे की गेट इन्स्पायर्ड हा जो आपण एक यूट्यूब चॅनलवर माझ्या एक कार्यक्रम सुरू केला आणि समाजामध्ये जे काम करणारे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे जे चांगले लोक असतील, ज्यांनी काहीतरी एक वेगळं असं काम केलं की ज्यांचं काम बघून आपण इन्स्पायर व्हावं, अशा लोकांना आपण बोलवण्याचा कायम प्रयत्न करत असतो. आणि आजच आपल्या या गेट इन्स्पायर्डच्या एपिसोडमध्ये रचना रानडे मॅडमला आपण बोलवलेलं आहे. आता रचना रानडे मॅडमपासून खरं तर मीच इन्स्पायर झालेला असल्यामुळे पहिलं आणलं की आपण तुम्हाला बोलवावं आणि त्याच्यातून काही डिस्कशन्स करावे, जेणेकरून तुम्ही जो विषयाला हात घातलेला आहे तो विषय किती गंभीर आहे. आणि मी तर असं समजतो की जीवनामध्ये आपण जे काही सगळं करत असतो त्याचा अल्टिमेट गोल असतो पैसा. आणि तो पैसा जो असतो म्हणजे अर्थात त्याच्यावर डिबेट होऊ शकते की अल्टिमेट गोल पैसा असतो की नाही, त्याच्यावर बरीच चर्चा होऊ शकते. अनेक लोक माझ्या मताशी सहमत नसतील, परंतु स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, आपल्या मुलांचं शिक्षण आहे, आपल्याला चांगले लाईफचे स्टँडर्ड्स आहेत, हे सगळं कुठंतरी पैशाशी रिलेटेड आहे. आणि नेमकं तेच शिक्षण आपल्या कुठेही शिक्षण पद्धतीमध्ये दिसत नाही. आणि म्हणून मला खूप दिवसांपासून असं सतत वाटत होतं आणि की आपण ह्याच्यामध्ये कुठेच गोल्स नाही आहे, काहीच नाही आहे. म्हणजे मी आज जवळजवळ 20-22 वर्ष झाले सामाजिक क्षेत्रामध्ये आणि बिझनेसमध्ये काम करतो. आणि 2019ला कोविड आला आणि कोविडला माझ्या एका मैत्रिणीने मला फोन केला दिल्लीवरून आणि तिने सांगितलं की सत्यजित तुझं गोल काय लाईफमध्ये. आणि माझ्या मनात एकदम प्रश्न आला की हे काय हा प्रश्न विचारते ज्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. म्हणजे 22 वर्ष त्या क्षेत्रात काम केल्यावर माझ्याकडे गोल नव्हता. आणि मग तिने मला 1-2 काही व्हिडिओज पाठवले काही लोकांची, इंटरनॅशनल जे ज्याला आपण कोच म्हणतो, आणि त्याच्यात बॉब प्रॉक्टरचा एक तिने मला व्हिडिओ पाठवला. आणि मग मी ते व्हिडिओज बघितल्यानंतर मला खूप रिअलायझेशन व्हायला लागलं की आपण तर काहीच करत नाही ना. आपल्याला खूप गोल्स असले पाहिजे, फायनान्शियल गोल असला पाहिजे, लाईफ करिअर गोल्स असले पाहिजे, पर्सनॅलिटीचे पण गोल्स असले पाहिजे. आणि मग त्याच्यावर मी काम चालू केलं आणि मला 2 वर्षामध्ये त्याचे खूप रिझल्ट्स चांगल्या पद्धतीने मिळाले. आणि मग मी त्याच्यातूनच विचार करत करत हा एक गेट इन्स्पायर्डचा कार्यक्रम सुरू केला की मला, कारण मी खूप फिरतो आणि मी फिरत असताना खूप लोकांना भेटतो आणि त्या लोकांना आता अनेक लोकांना, आता तुम्ही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहात, पण असे पण अनेक लोक आहेत की जे त्यांच्या क्षेत्रात काम करतात पण माहीत नसतात, तर त्यांना कुठंतरी पुढे आणणं तर मला वाटतं की महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणूनच आज आपल्याकडे रचना रानडे मॅडमला आपण खास बोलवलेलं आहे. मॅडम, तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट आहात आणि माझा पहिलाच प्रश्न असा आहे की म्हणजे माझ्या पूर्वीच्या पिढीमध्ये चार्टर्ड अकाउंटंट जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीने जे तुम्ही आज सगळं सांगताय त्यातली एकही गोष्ट सांगितलेली नाही. किंबहुना चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे टॅक्स वाचवण्याचं एक मार्ग देणारा माणूस. त्यांनी सेव्हिंग पण आम्हाला काय सांगितली की जी इन्कम टॅक्सच्या रूल्स मध्ये अलाउड आहे, 1 लाखापर्यंतचं तुम्ही हे करा, 1.5 लाखापर्यंतचं होम लोन घ्या, किंवा जे काय तुमचे नवनवीन नियम येत असतात त्याच साच्यामध्ये त्यांनी आम्हाला अडकून ठेवलं. आणि म्हणून टॅक्स पेअरची संख्या जर आपण आज देशात पाहिली, ज्याची चर्चा आपण कायम करतो की 140 कोटीच्या भारतामध्ये 6.5 कोटी लोक इन्कम टॅक्स पेअर आहेत. आणि मी सहज सीए किती आहे ते पण बघत होतो, तर हार्डली 3-4 लाख सीए आहेत. आणि आता ऍस्पायरिंग सीए जवळजवळ 8-9 लाख आहेत. म्हणजे 8-9 लाख मुलं, 10 लाख मुलं परीक्षा देत आहेत. पूर्वी तर असं असायचं की सीए झाला ती गावात मिरवणूकच निघायची, रिझल्ट फार कमी होता, 1% पेक्षा कमी लागायचं. आता तरी थोडंसं ते, मी पास झाले तेव्हा काहीतरी 6% वगैरे होतं आणि मला इतकं लाज वाटत होती सांगायला की 6% रिझल्ट लागला तेव्हा मी सीए झालेली आहे. पण आता बरंच नॉर्मलाइज झालंय, साधारण 15-20% वगैरे पण रिझल्ट लागतो बऱ्याच वेळेला. पण असं का आपल्याकडे झालं की कायम आपण टॅक्स सेव्हिंग ह्या अँगलनीच फायनान्शियल मॅनेजमेंटकडे पाहायला गेलं? 1-2 तुमच्या आधीच्या क्यूजवरनं पण काही उत्तरं देते की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही विचारलं की मगाशी म्हटलं की पैसा हाच अल्टिमेट गोल असेल का, तिकडनं पटकन सुरुवात करते. आय थिंक जीवनमध्ये ना एक गोल नसतो असं माझं मत आहे. लाईफकडे बघितलं तर लाईफ एक पायरी नसून एक अख्खा जिना असते.
बरोबर. सो एक एक पायरी चढली की आपण पहिला गोल मीट करत असतो, मग आपण दुसऱ्या पायरीकडे वळतो, मग तिसऱ्या पायरीकडे वळतो. सो असे मल्टिपल गोल्स असतात आपल्या लाईफमध्ये. आणि आय थिंक प्रत्येकाच्या ह्याच्यात ना, जे आपण रोटी कपडा मकान म्हणतो, हे बेसिक पहिली पायरी असते तुमची. आणि ती पहिली पायरी मीट करण्यासाठी पैसा हा गरजेचाच असतो. म्हणजे तुम्ही फक्त म्हणजे खूप चांगला व्यक्ती होऊन माझं जीवन साध्य करीन, पण खूप चांगला व्यक्ती झाला इज इक्वल टू रोटी कपडा मकान मिळेल असं नाही. सो आय थिंक पैसा अक्वायर करणं हे आय थिंक पहिलं गोल कुणाचंही असावं, ते एंड गोल नसावं. कारण मग प्रत्येक एक ते मीट झालं की मग आपली पुढची ॲस्पिरेशन्स वाढत जातात, मग आपण त्याच्या टुवर्ड्स जायला लागतो. असं करत करत आपण पुढे जात असतो. राईट. सो मगाचा तिकडनं म्हणलं एक सुरुवात करायला हरकत नाही. एक विषय असा आहे की ह्यालाच आपण जेव्हा असं म्हणतो, तुम्ही ते राईटली यू सेड, त्याला फायनान्शियल इंडिपेंडन्स असं पण आपण म्हणतो. करेक्ट करेक्ट करेक्ट. फायनान्शियल इंडिपेंडन्सची जी व्याख्या आहे ती हीच आहे की जे बेसिक नीड्स आहे तुमच्या, त्या तुम्ही फुलफिल होत असाल तर तुम्हाला जे आउट ऑफ द बॉक्स काम करायचं आयुष्यामध्ये, पर्पज ऑफ लाईफ ज्याला म्हणतो, ते करायला तुम्हाला दोनदा विचार नाही करावा लागला पाहिजे. ॲब्सोल्युटली. मग त्याला एक छोटंसं इंग्लिशमध्ये छान आहे, मी एक वाचलं होतं कुठेतरी वाक्य, की वेन यू वर्क बिकॉज यू वॉन्ट टू वर्क अँड यू डोंट वर्क बिकॉज यू हॅव टू वर्क. हा एक फरक आहे फायनान्शियल इंडिपेंडन्समध्ये, की मी मजेसाठी करते, मला आवडतं म्हणून मी करते, आणि मला गरज आहे म्हणून मी करत नाही ते. सो ती एक फायनान्शियल इंडिपेंडन्सची प्रत्येकाची जर्नी खूप वेगळी वेगळी असू शकते मात्र. आणि या जर्नीमध्ये बऱ्याच जणांचं असं असतं की मला सीएने मदत केली पाहिजे. सो आता तुमच्या सीएच्या प्रश्नाकडे वळते. पण हे माझ्या मते सगळ्यात मोठं मिसकन्सेप्शन आहे, हे सगळ्यात मोठं गैरसमज आहे असं आपण म्हणू शकतो. का, ह्याचंही उत्तर देते मी तुम्हाला. सीए हा फायनान्शियल प्लॅनर नाही. सीएचा फुल फॉर्म इज अ चार्टर्ड अकाउंटंट. सो एक जेव्हा मी सीए बनते तेव्हा मी कशात मास्टरी मिळवत असते, तर मी अकाउंटन्सीमध्ये मास्टरी मिळवत असते. आणि अकाउंटन्सीच्या खालोखाल मी मास्टरी मिळवते हे टॅक्सेशनमध्ये मिळवते. बरोबर. फायनान्शियल प्लॅनिंग हा आमच्या सीएच्या 5 वर्षांच्या कोर्समध्ये त्याच्यात एकही विषय नाही. म्हणजे आम्ही अनेक विषय शिकतो या 5 वर्षांमध्ये, त्याच्यात एकही विषय फायनान्शियल प्लॅनिंगवरती नाही, एकही धडा पण फायनान्शियल प्लॅनिंगवरती नाही. विषय तर सोडूनच द्या. ओके. सो त्याच्यासाठी एक वेगळा कोर्स असतो, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर म्हणतात त्याला. सो CFPs आर द वन्स की जे तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करून द्यायला मदत करतात. आणि अमेरिकेमध्ये अशा प्रगत देशांमध्ये जर तुम्ही बघितलं तर अमेरिकेसारख्या ठिकाणी CFPsचा खूप मोठा रोल असतो, की जे क्लायंटला बसवतात, ते सांगतात की तुमचं अमुक अमुक गोल्स आहे, त्याच्यासाठी तुम्ही एवढे सेव्ह केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. सो हे खूप नीड बेस्ड, म्हणजे तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग विरुद्ध वेगळ्याच टोटली वेगळं असू शकतं. कारण तुमचे गोल्स टेलर मेड आहे पूर्ण. ओके. किंवा दुसरं CFPच्या ऐवजी दुसरा RIA म्हणून असतो, रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर असतो. आपल्याकडे कसं आहे माहिती आहे का, भारतात अशी एक मेंटॅलिटी आहे की माझं प्लॅनिंग करायला सपोज तुम्ही मदत केली तर त्याचे पैसे काय घेताय, हे तर सीए तुम्ही माझं टॅक्स रिटर्न भरताय ना, माहिती तुम्ही सांगितलंच पाहिजे. त्या मेंटॅलिटीतनं अनफॉर्च्युनेटली अजून आपण बाहेर नाही आलेलो आहे. ओके. सो आम्ही किती जणांना सांगतो की तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे ना, तर सीए हा चुकीचा व्यक्ती आहे प्लॅनिंग करून देण्यासाठी, कारण आम्ही त्याच्यात स्पेशलाइजच नाही करत. तुम्हाला टॅक्स जर तुम्हाला 4 लिगल फ्रेमवर्कमध्ये, म्हणजे आपण 4 कॉर्नर्स ऑफ लॉ म्हणतो, लिगल फ्रेमवर्कमध्ये टॅक्स वाचवायचा असेल तर सीएकडे जा. तो तुम्हाला सांगेल हे ATC सेक्शन आहे, ATD सेक्शन आहे, वॉट एव्हर, CCD वॉट एव्हर, हे सगळ्या ह्याच्यात तुम्हाला तो बसवून देईल तुमचं गणित. पण ती इन्व्हेस्टमेंट तुम्ही जर केली तर तुमचा कुठला तरी अमुक अमुक गोल मीट होईल, हे सीएस ह्याच्यात एक्सपर्ट, म्हणजे काहींनी जर त्याचा अभ्यास केला असेल तर होऊ शकेल, बट बाय डिफॉल्ट एक्सपर्ट नाही त्याच्यात. हा, म्हणजे ह्याच्यातच आता मला जे दिसतंय की फायनान्शियल लिटरसी मधला हा पहिलीच पायरी ही आहे की सीए काय आणि CFP काय, किंवा अमेरिकेमध्ये CPA ज्याला म्हणतो आपण. पण CPA इज लाईक अ सीए, म्हणजे CPA म्हणजे अकाउंटंटच आहे तो परत. बरोबर. CFP आणि CPA असे दोन, पण तिथं मी बघितलं की खूप स्ट्रॉंग हे काम करतात CFP पण. म्हणजे अर्थात CFP भारतात आहेत की नाही, आहेत भारतात पण आहेत, पण अजून टू व्हॉट एव्हर आय नो CFPला काही रेकग्निशन्स मध्ये प्रॉब्लेम्स आहेत वाटतं. म्हणजे अजूनही त्यांना ॲज अ डिग्री रेकग्नाइज नाही केलं का, असं काहीतरी मी वाचलं होतं कुठेतरी. सो दे आर स्ट्रगलिंग टू गेट दॅट रेकग्निशन अजून असं, कारण तो बेसिक गोष्ट आहे. पण RIAs आहेत भारतात, पण तिकडे तीच रड आहे. RIAs आज भारतात काही हजार RIAs आहेत फक्त, म्हणजे डबल डिजिट पण नाही आहेत माझ्या मते, काही 8-9 हजार का काहीतरी, का त्याच्यापेक्षाही कमी RIAs आहेत. सो एवढे कमी RIAs असतील तर कोण फायनान्शियल प्लॅनिंग तुम्हाला चांगल्या पद्धतीने करून देणार आहे. अजून एक सांगते, आपल्या लॉ प्रमाणे तुम्हाला जर तुमचं फायनान्शियल मॅनेजमेंट करून घ्यायचं असेल, प्रॉपर पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, तर मिनिमम तिकीट साईज 50 लाख रुपये. अच्छा, म्हणजे हे कोणी ठरवलंय? सेबीनी. किंवा तिकडे जे त्याचे पॅरलल जे रेग्युलेटरी अथॉरिटीज असतील त्यांच्या,
त्यांनी सांगितले की तुम्ही 50 लाख जर मॅनेज करायला दिले तर तुम्ही प्रॉपर पोर्टफोलिओ, सो पीएमएस म्हणतात त्याला, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस, तुम्ही 1-2 लाखात पीएमएस नाही करून देऊ शकत. सो जे लोक म्हणतात ना तुम्ही सुरुवात तर करा 5 लाखांनी, हे रजिस्टर्ड नाहीत पीएमएस करायला तुमच्यासाठी. सो हाच प्रॉब्लेम आहे आता की मी चॅनल सुरू करण्याच्या मागचं वन ऑफ द रिझन्स हे होतं की माझं असं मत आहे की आज भारतात जर आपण 1 लाख लोकांचा सॅम्पल साईज घेतला तर त्याच्यात 99,999 लोक अशी असतील की ज्यांना 50 लाख वन शॉट परवडत नाहीत. हे 50 लाख माझे मॅनेज कर. मग एक माणूस जाईल पीएमएस साठी, उरलेल्यांचं काय, त्यांना कोणी गाईड करायचं की कसं तुम्ही तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून मी युट्यूब चॅनल चालू केला की हे गणित मुळात एवढं अवघड नाहीच आहे. त्याच्यासाठी तुम्ही थोडी जरी बेसिक महिन्यातनं 1 तास, महिन्यातनं 2 तास एवढे जरी काढले आणि काही बेसिक गोष्टी लिहून काढल्या तर तुम्हाला हे सहज प्रत्येकाला करण्यासाठी शक्य आहे. आणि इनफॅक्ट युट्यूबवर फक्त एक प्रॉब्लेम काय होतो की आज मी अमुक विषयावर टाकला एखादा व्हिडिओ, दुसऱ्या वेळेला वेगळ्याच विषयावर टाकला, सो त्याला एक फ्लो राहत नाही. सो म्हणून मी एक आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी असा एक चक्क 5 तासांचा कोर्स लॉन्च केला. तो माझ्या वेबसाईटवरती मी तो लॉन्च केला. आधी इंग्लिशमधनं केला होता खरं तर, मास्टरिंग मनी मॅनेजमेंट म्हणून, मग त्याचाच मराठीत केला आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी म्हणून. आणि आता तमिळ, तेलुगू आणि कन्नडा या 3 लँग्वेजेसमध्ये डब करून घेतलेला आहे की हा कोर्स अतिशय अफोर्डेबल प्राईसमध्ये सगळ्यांना मिळाला पाहिजे, जेणेकरून अगदी 2-2.5 हजार रुपयांचे कोर्स घेतल्यानंतर माझं मी फायनान्शियल प्लॅनिंग करू शकेन. इतक्या सोप्या त्याच्यात अगदी एक्सेल शीट्स वगैरे दिलेल्या आहेत. तुम्ही तुमचे आकडे टाका की महिन्याला एवढा खर्च होतो, किंवा त्याच्यात आपोआप ते काही कॅल्क्युलेटर्सने तुम्हाला तुमची अमाऊंट येते की अच्छा एवढे तुम्हाला रिटायरमेंटला लागतील, किंवा घर घ्यायचं असेल तर तुम्हाला एवढं ईएमआय. किती वेळाचा कोर्स आहे तो? फक्त 5-5.5 तासांचा कोर्स आहे. 5 तासांचा आणि ऑनलाईन आहे. ऑनलाईन आहे, नेटफ्लिक्स सारखं आहे. नेटफ्लिक्सचं उदाहरण देते, म्हणजे तुम्हाला हवंय तेव्हा बघू शकता. लाईव्ह ऑनलाईन नाही की मी जर सांगितलं संध्याकाळी 7ला हजर पाहिजे, तसं नाहीये. प्रत्येकाला फायनान्शियल लिटरसीहून मॅडम मला हेच वाटतं की तुम्हाला काय वाटतं की कोणतं अप्रोप्रिएट एज आहे की ज्याच्यामध्ये आपण हे शिक्षण चालू केलं पाहिजे? कारण आता कसं आहे, आपल्याकडे दुसरी एक अडचण अशी आहे की आपल्याकडे फॅड खूप येतात. काय आता तुम्ही जर बघितलं सध्या तुमच्या युट्यूब चॅनल्सला किंवा इंस्टाग्राम व्हिडिओजला, तर 1 रुपयाचे 10 रुपये करणारे इतके व्हिडिओज आहेत आणि ते बूम मध्ये चालतात. तर मला असं वाटतं की त्याच्यात फसवणूक पण होते, अनेक गोष्टी आहेत. आता महादेव ॲप सारखं जे आपण स्टोरी ऐकतोय, हजारो कोटी रुपये कॅशमध्ये सापडले, म्हणजे किती मोठं हे आहे. तर किती वयापासून तुम्ही करू शकतो आणि काय तुम्हाला वाटतं त्याच्यात? माझ्या मते जेवढ्या लवकर तुम्ही एक्सपोजर द्यायला सुरुवात कराल ना तेवढं चांगलं. तरी मी टीनेज म्हणते त्याला, म्हणजे साधारण एक 13 वर्ष ते 19 वर्ष ही जी रेंज असेल टीनेज, त्यांच्यासाठी हा एकदम ऍप्ट वयोगट आहे की ज्याच्यात तुम्हाला एक पहिलं एक्सपोजर तर मिळायलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठीच इनफॅक्ट मी आता साधारण 4-1 महिने झाले असतील, मी फायनान्स फॉर टीन्स असा एक वर्कशॉप घेतला होता. आणि त्याच्यात मी कंपल्सरी असं केलं होतं की मुलाबरोबर पालक आलेच पाहिजेत. आणि मग त्यांना मी ना जॉईंट ऍक्टिव्हिटीज देत होते की पालकांनी मुलांना काहीतरी सांगा, मुलांनी पालकांना काहीतरी सांगा, आणि दोघांना मिळून पैशाचं महत्व कळायला पाहिजे. आता हे घडतंय का? तर 100% घडतंय. आणि पोरांना व्यवस्थित कळतं पैसा म्हणजे काय किंवा बजेटिंग म्हणजे काय. मग मी त्याच्यात एक छोटीशी ऍक्टिव्हिटी काय घेतली पटकन सांगते. मी पोरांना म्हटलं की तुम्हाला साधारण किती पॉकेट मनी मिळते. आता पुण्यासारख्या ठिकाणी मी घेतला होता तो. तर माझी अशी अपेक्षा होती की पोरं काहीतरी 200 रुपये 300 रुपये वगैरे असं म्हणतील. ज्या ज्या लोकांना मी रँडमली विचारलं 2,000 रुपये 3,000 रुपये, आणि मी हे आकडे ऐकून मीच हबकले होते. म्हणलं काय करता एवढ्या पैशांचं? तर उत्तर मला असं येते, एवढे नाही आहेत ते, आम्हाला पुरत नाहीत 3,000 रुपये. म्हटलं करता काय? म्हणजे मग झोमॅटोचा खर्च आम्हीच करतो, मग ऑनलाईन शॉपिंग आम्हीच करतो, मग काय बुवा आम्ही कधी फिरायला गेलो तर ओला उबर पण आम्हीच करतो. सो हे मला माझ्या डोक्याच्या पलीकडचं होतं, एक्सपेक्टेडच नव्हतं. मग थोड्या वेळाने मी त्यांना सांगितलं बरं ठीक आहे 3,000 आहे ना, आता तुम्हाला आईबाबांनी असं सांगितलंय की तुम्हाला पुढच्या महिन्यात फक्त 1,000 मिळणार आहेत, आता तुम्ही काय कराल? मग त्यांनी विचार सुरू केला, अच्छा मग आम्ही कदाचित ओला उबरच्या ऐवजी आम्ही PMTने जातो, मग आम्ही झोमॅटो स्विगीच्या ऐवजी एखादं मील आम्ही पूल करतो, म्हणजे प्रत्येकाने घरातलं काही काही आणायचं आणि मग एकत्र बसून खायचं. सो जेव्हा रिस्ट्रिक्शन्स आणली जातात आणि मग मी त्यांना त्याच्यावरनं शिकवणूक काय दे, म्हणजे त्याच्यातनं एक आउटकम काय होता त्याच्यातनं, की प्रत्येक पालकाला ना एक कन्स्ट्रेंट असतो, फायनान्शियल कन्स्ट्रेंट असतो. तुम्हाला हवे तेवढं पालक उडवू नाही शकत. सो तुम्हाला प्रायोरिटायझेशन जमलं पाहिजे. तुम्ही कसं बरोबर प्रायोरिटायझेशन केलं आता की मी अननेसेसरीली प्रत्येक वेळेला उबरने जाते, त्याच्या एक तरी PMTने जाईल. सो त्यांनी लहान मुलांनाच आत्तापासूनच कळू शकतं की अंथरूण पाहून हातपाय पसरावे जी आपल्याला शिकवणूक मिळालेली आहे की ती नक्की काय असते. किंवा इव्हन त्यांना मी म्हणलं की ठीक आहे तुम्ही प्रत्येक सेलच्या वेळेला शॉपिंग केलं पाहिजे असं गरजेचं नाहीये ना.
तर ते म्हणे नाही, मग आम्हाला इन्स्टावर फोटोज असतात, मग आमचे फ्रेंड्स टाकतात. सो मी त्यांना एक छोटं वाक्य सांगितलं होतं की श्रीमंत दिसण्यापेक्षा श्रीमंत असणं महत्वाचं असतं. सो एखादा फोटो कमी गेला काय फरक पडतोय. सो ती आणि सगळ्यांनी इतकं अप्रिशिएट केलं ते सेशन झाल्यानंतर. अनेक पालक मला थँक्यू म्हणायला आले. त्याने आम्ही इतकं डोकं फोडून सांगत होतं ऐकलं नाही, पण तुमच्या 2 तासांनंतर त्यांना महत्व पटलं. सोनार आणि कांटोचायला लागतात तसं झालं. मी तेच सांगत होतो की माझ्या मुलीला, माझी मुलगी 9 वर्षांची आहे आणि तिला पण मी पॉकेट मनी देतो आणि त्याचा हिशोब पण ठेवायला सांगतो. करेक्ट करेक्ट. तर आणि हे मला यासाठी मी तुम्हाला विचारला हा प्रश्न, कारण वॉरन बफेटचं ज्यावेळेस मी वाचलं, करेक्ट, तर ही स्टार्टेड इन्व्हेस्टिंग ॲट द एज ऑफ 9. आणि त्याच्यात ते म्हणतात आय स्टार्टेड इन्व्हेस्टिंग लेट ॲट द एज ऑफ 9 असं ते म्हणतात. म्हणजे म्हणून मी तुम्हाला विचारलं की कोणतं वय योग्य आहे. कसं आहे माहितीये का, अगदी 9-10 वर्ष पण असू शकतं. फॉर एक्झाम्पल माझा मुलगा 10 वर्षांचा आहे आणि आमच्या घरी कसं स्टॉक मार्केटशी रिलेटेड सकाळी टीव्ही चालूच असतो, मी बिझनेस स्टँडर्ड वाचते, नवरा वाचतो. आणि त्या दिवशी मी असंच काहीतरी 9:15ला मार्केट ओपन होतं आणि मी लगेच बाहेर आले. तर तो म्हणला, माझा प्रश्न त्यांनी मला हा विचारला, हे जे खालती कंपन्या जे दिसत आहेत ह्या सगळ्या काय स्टॉक मार्केटच्या कंपन्या आहेत का? म्हणलं हां, स्टॉक मार्केटवरती ट्रेडिंग होतं त्यांचं. मला त्यांनी पुढचा प्रश्न असा विचारला, आपली कंपनी इकडं कधी दिसणार? म्हणजे त्याला हे अम्बिशन आलं की त्याला माहिती आईबाबांची कंपनी आहे आणि मग ती आपण लिस्ट करू शकतो का. सो त्यांच्या डोक्यात हे विचार असतात. त्यांना ऍप्ट एक्सपोजर दिलं ना की मग आय थिंक त्यांचं त्या दिशेने थोडं थोडं थिंकिंग सुरू होतं. आत्ता प्रॉब्लेम काय माहितीये का, पालकांना असं वाटतं की जर त्यांना आत्तापासूनच हे एक्सपोजर मिळालं तर अभ्यासापासून लक्ष उडेल. ही सगळ्यात मोठी भीती पालकांच्या मनात असते. सो मी सिम्पल याला सोल्युशन काय सांगते की तुम्ही ना म्युच्युअल फंड मध्ये एखादा इंडेक्स म्युच्युअल फंड कुठल्याही कंपनीचा, आता मी कंपनीचं नाव नाही घेत, पण इंडेक्स म्युच्युअल फंड कंपनीचं नाव तुम्ही काय घेत कशाला म्हणजे ओके. सर निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड म्हणजे काय, भारतातल्या टॉप 50 कंपन्या. आता नावं सगळ्यांनी ऐकले, रिलायन्स म्हणा, L&T म्हणा, SBI म्हणा, इन्फोसिस म्हणा, हे सगळ्या भारतातल्या टॉप 50 कंपन्या. इथे तुम्ही अक्षरशः 100 रुपये दर महिन्यापासून सुरू करू शकता. करेक्ट. ओके. कुठले पालक आज नाही म्हणतील जर पोरांनी सांगितलं की 100 रुपये द्या, आम्ही 100 रुपयात SIP सुरू करतोय इंडेक्स म्युच्युअल फंडमध्ये. आता ही जर त्यांनी SIP वयाच्या लेटेस्ट 14व्या वर्षीपासून सुरू केली, ओके, वय वर्ष 14 ते वय वर्ष 23, म्हणजे 10 वर्ष न चुकवता पोराने 100 रुपये SIP केली, तर तुम्ही विचार करा 23व्या वर्षी जेव्हा त्या एवढेशे 100 रुपयाचे एवढे झालेले असतील, त्याला जे आपण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणतो, चक्रवाढ पद्धतीने जे काय पैसे वाढलेले असतील त्यालाच जाणवेल, ओ म्हणजे मी 10 वर्ष पेशंटली थांबले किंवा मी थांबलो 10 वर्ष, त्यांनी केवढे पैसे वाढले, तर लेट मी डू दॅट अगेन फ्रॉम हिअर. सो 23व्या वर्षी जेव्हा तो मुलगा किंवा ती मुलगी जेव्हा इन्व्हेस्ट करायला लागेल, तो कॉन्फिडन्स बघा ना केवढा असेल. आज कॉन्फिडन्स का कमी असतो, कारण त्यांनी हे टेस्टच केलेलं नसतं कधी. सो हे टेस्ट आपण करू शकतो, अभ्यासातनं दुर्लक्ष न होता करू शकतं, कारण ते आपोआप 100 जात असतात, त्याला काही एफर्ट्स नाही लागत. सो माझ्या मते प्रत्येक पालकांसाठी हे एक अपील करीन तुमच्या चॅनलच्या थ्रू की 100 रुपये इज नॉट अ बिग अमाऊंट कोणालाच, आणि महिन्याला म्हणते, दिवसालाही नाही, सुरू तर करून बघा काय. पण तुम्ही आता फायनान्शियल लिटरसीवर बोलताय, सतत बोलताय, म्हणजे महाराष्ट्रात जे 2-4 लोक वोकल आहे ह्याच्याबद्दल, त्याच्यात तुम्ही आहात. पण ह्याचा एक भाग असा आहे की तुम्ही प्रॅक्टिसिंग नव्हे, पण बाय एज्युकेशन युअर अ चार्टर्ड अकाउंटंट, त्याच्या बाय प्रोफेशन आय वुड से. त्याच्यानंतर तुम्ही आता हे टीचर आहात, तर टीचरला तुम्ही ऑफलाईनवरून ऑनलाईनवर आणलंय. ऑनलाईनमुळे तुम्हाला बऱ्याच मोठा रीच पण वाढलाय आणि हे पण अल्टिमेटली तर इट इज युअर प्रोफेशन, म्हणजे यू डू टू अर्न मनी. परंतु हे इम्पॉर्टंट, हे सोशल कॉज पण झालेलं आहे फायनान्शियल लिटरसी. तर त्यासाठी तुम्ही काही प्लॅन्स तुमचे आहेत का की शाळांमध्ये जाऊन आपण हे करू शकतो का, कसं मास लेवलला कसं घेऊन जाऊ शकतो? आय थिंक मास लेवलला न्यायचं असेल तर ऑनलाईन हा एकच मेन मुद्दा आहे, कारण कितीही नाही म्हणलं तरी मी किती सेशन्स घेणार ना असे शाळेत एका वेळेला, मला किती मिळतील मुलं, 100-200. किंवा ट्रेन द ट्रेनर सारखा प्रोग्राम केला तर ट्रेन द ट्रेनरला कसं होऊ शकतं, म्हणजे मी त्याच्यात नाही पडत स्पेसिफिकली. आहेत काही लोक की जे ट्रेन द ट्रेनरच्या मॉडेलवरती जातात, ते कधी उपयोगाचं होऊ शकेल हे मी तुम्हाला सांगते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल भारतात न्यू एज्युकेशन पॉलिसी येतील असं म्हणतात, तर त्याच्यात बरेच मुद्दे आहेत की त्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर शिकवणार आहेत, त्याच्यात फायनान्शियल लिटरसी पण एक भाग आहे म्हणे. तर माझी आता मध्यंतरी अशीच 1-2 जणांची भेट झाली होती, तर आम्ही त्यांना सजेशन हेच दिलं की म्हणलं आज शाळेतल्या टीचर्सला माहिती आहे का AI म्हणजे काय आहे. आज शाळेतल्या टीचर्सला फायनान्शियल लिटरसी, म्युच्युअल फंड्स बद्दल सांगायला सांगितलं तर त्यांना खरंच माहिती आहे का काय. म्हणजे जर माझ्या मुलांनी न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये AIची डेफिनेशनच जर तो पाठ करत बसला की AI इज डिफाईन्ड ॲज अमुक अमुक,
म्हणलं मग अख्खा त्याच्या मागचा हेतूच हरतो, मग पर्पज इज लॉस्ट. सो आयडियली आम्ही सजेशन असं दिलं की कॉन्टेंट क्रिएटर्सला तुम्ही घ्या ऑन बोर्ड की जे ह्याच्यात एक्सपर्ट आहेत, त्यांना ट्रेन द ट्रेनर मॉडेलमध्ये घाला, की जे शाळेतले शिक्षक आहेत त्यांना तुम्ही घ्या. म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही जर एक असा कार्यक्रम ठेवला की ज्याच्यात पुण्यातल्या प्रत्येक शाळेतले 5-5 टीचर्स येतील. आता तुम्ही विचार करा, मी एकच कार्यक्रम घेतला तर मी ऑलमोस्ट पुण्यातल्या 15-20 शाळांच्या टीचर्सला मी केटर केलं. ते शक्य आहे, तेच माझ्या डोक्यात तेच आहे, अगदीच शक्य आहे. आणि मग पुढे तो मल्टिप्लायर इफेक्ट जाऊ शकेल. आपण तसं काही करू शकलो की हायब्रिड मॉडेल, आणि ज्याच्यामध्ये ट्रेन द ट्रेनर्स करायचं, टीचर्सनी जायचं, असाइनमेंट्स आपण इथून सेंट्रली डिझाईन करून त्यांना द्यायच्या आणि त्यांनी ते करून घ्यायचं. कारण मी बघतो मुलांमध्ये हे जे मुलं पालकांकडे हट्ट करतायत पॉकेट मनी वाढवण्यासाठी, पैशासाठी, खरेदीसाठी, जे काय गोष्टी ते आमच्याही काळात होत्या, तुमच्याही असतील, सगळ्यांच्याच होत्या. पण त्यावेळेचे अमाऊंट्स आणि तेव्हाच्या सगळ्या गोष्टी, तेव्हाचे वॉन्ट्स सगळे छोटे होते. आता ज्या पद्धतीची मुलांची मागणी आहे ती, आणि ही सोशल झालेली आहे, हा सोशल प्रॉब्लेम आहे. कारण तुमच्या मुलाकडे आहे तर माझ्या मुलीकडे पाहिजेच, असं तो एकदम सिम्पल लॉजिक आहे त्याच्यासाठी फायनान्शियल लिटरसीच मला असं वाटतं की एक एकमेव सोल्युशन आहे की आपण त्याच्यातून त्या मुलांना पैशाचं महत्व दाखवून देणं गरजेचं आहे. आणि ह्याची मी म्हणजे बऱ्याच दिवसांपासून, आता मी तर 2 गोष्टींचा पुरस्कर्ता आहे. एक तर फायनान्शियल लिटरसी आणि पॉलिटिकल लिटरसी. पॉलिटिकल लिटरसी पण आपल्या देशात फारच अडचणीची आहे आणि आजचा तो विषय नसल्यामुळे मी जास्त खोलात जाणार नाही. पण जसं पैसे कसे कमवायचे, पैसे कसे वाढवायचे, पैसे कसे टिकवायचे, हा जसा एक महत्वाचा मुद्दा आहे, तसाच लोकप्रतिनिधी कसे असले पाहिजे, त्यांना कसं मतदान करायचं, निवडून कसं आणायचं, त्यांच्या जबाबदाऱ्या काय, आपल्या जबाबदाऱ्या काय, हे सुद्धा आपल्याला, म्हणजे सिव्हिक्स हा आपल्याकडे एकदम इग्नोर्ड. म्हणजे जसं तुम्ही म्हणलं ना, मला आठवते माझ्या शाळेमध्ये ना 100 मार्कांचा तो विषय असायचा. 80 मार्क हिस्ट्री आणि 20 मार्क सिव्हिक्स. पण तो सिव्हिक्स इतक्या बोरिंग पद्धतीने शिकवला जायचा की असं वाटायचं काय हे आपण शिकतोय, काही त्याचं गंधच नसायचा. म्हणजे पण त्याच्यातनं मी काय म्हणते की 80 मार्क हिस्ट्री, 20 मार्क सिव्हिक्स, किंवा इव्हन भूगोलाच्या वेळेला 80 मार्क भूगोल, 20 मार्क इकॉनॉमिक्स असायचं. पण मॅथ्स 100. मी म्हणते असं का नाही होत की 80 मार्क मॅथ्स आणि 20 मार्क फायनान्स. एक्झॅक्टली. पण ते अजून नाही झालेलं आहे. सो बघू लवकर, हे पण होणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही मगाशी पैसा वाढवला पाहिजे, त्याला मी वा म्हणते. सो आधी पैसे वाचवा, मग पैसे वाढवा आणि मग पैसे वाटा. सो हे जर 3 वा आले तर मग आय थिंक फायनान्शियल मॅनेजमेंट तुमचं परफेक्ट. मी आणि खरं सांगतो तुम्हाला, मी तुमचं गाडीचा पण व्हिडिओ बघितला की गाडी कधी घ्यावी किंवा काय असं जे आहे ते, आणि मग मी पॉलिसी डिसिजन घेतला. आता मी तर काय कंपनीचं नाव घ्यायला घाबरत नाही त्याच्यामुळे, पण मी पॉलिसी डिसिजन असा घेतला की टोयोटाचीच गाडी घ्यायची. का तर तिची सर्व्हिसिंग कॉस्ट कमी आहे, तिचं मेंटेनन्स वगैरे सगळं कमी आहे, आणि त्या गाड्या 10-10 वर्ष टिकतात. त्याच्यामुळं मी पॉलिसी डिसिजन घेतला तुमचा व्हिडिओ बघितल्यावर की टोयोटाचीच गाडी घ्यायची. आणि अजून एक मी डिसिजन घेतला, जो मी आमच्या संगमनेरला मालपानी उद्योग समूह आहे, म्हणजे वेट एन्जॉय आहे, गाय छाप जर्दा आहे, त्यांचं मोठा उद्योग समूह आहे. आणि ते आमचे राजेश भाऊ मालपानी वगैरे जे फॅमिली सगळे मेंबर्सच आहेत आमचे, ते सगळे युज्ड कार्स वापरतात. काय आणि मग युज्ड कार्स ज्यावेळेस त्यांनी घेतल्या तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही सेकंड हँड गाडी कशी घेता. तर त्यांनी मला ते डिप्रिसिएशनचा हिशोब वगैरे सगळं सांगितलं. आणि मग मला रिअलाइज झालं की नवीन गाडी घेणं म्हणजे मूर्खपणा आहे, आणि जुनी गाडी घेण्यामध्ये कुठलाही कमीपणा नाहीये. आणि मग मला म्हणजे तो पण एक फार मोठा मुद्दा आहे आपल्याकडे, सोशल प्रेशर. घर, गाडी, तुम्ही घराचा पण तुमचा व्हिडिओ बघितला मी की कसा. म्हणजे अनेक वेळेला माझंही लग्न झालं, 24व्या वर्षी लग्न आलं, आणि त्याच्यानंतर तुम्ही विचार करा, मी पण सीए, नवरा पण सीए, सो डिसेंट कमवत होतो पहिल्या दिवशीपासूनच. पण मग असं बघितलं की अरे या मित्रमैत्रिणींनी घर घेतलं, पहिल्या 1-1.5 वर्षातच घेतलं, एकाने अजून लगेच घेतलं, काहीतरी फॅन्सी गाडी घेतली. तेव्हा आमच्याकडे मारुती 800 होती सासऱ्यांची, आणि आम्ही सदाशिव पेठेतच 1 BHK मध्ये राहायचो. सगळे आम्हाला वेड्यात काढायचे की तुम्ही वेडे आहेत का, तुम्ही दोघं सीए आहेत आणि तुम्ही काय 800 मारुती 800 आणि 1 BHK राहताय, काहीतरी जरा करा, लाईफस्टाईल अपग्रेड करा वगैरे. पण आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आत्ता गरजेचं वाटत नाही, जेव्हा गरजेचं वाटेल तेव्हा एक चांगला कॉर्पस हातात पाहिजे. सो जवळजवळ पहिले 10 वर्ष अतिशय डिसिप्लिन पद्धतीने इन्व्हेस्ट केले, आणि एक 10 वर्षांनी जेव्हा ठरवलं की आता
ठीक आहे आता अपग्रेड करायला पण हरकत नाही. तुमच्या पैसे वाचवण्याच्या सवयीमध्ये हो. सदाशिव पेठेचा किती रोल आहे? भरपूर मोठा. इवन सदाशिवपेठ आणि आई बाबा बेसिकली आय थिंक प्रत्येक मुला मुलींचे पहिले गुरु आई बाबा असतात. आणि माझे आजोबा म्हणजे आईचे वडील गमतीने आईला असं म्हणजे मला सांगायचे की पेठेतले जे दुकानदार आहेत ते पहिले आधी आईच्या पाया पडतात की आम्हाला काटकसर तुमच्याकडनं येऊ देत जरा आणि मग बिझनेसला जातात म्हणून. सो आई प्रचंड काटकसरी होती माझी आणि तिने लहानपणापासून शिकवलं की प्रत्येक दिलेल्या पैशाचा कसा उपयोग केला पाहिजे, काय केलं पाहिजे, कसे गुंतवले पाहिजेत. म्हणजे मला आठवते मी 5वी-6वीत असल्यापासून मी बँकेत जायचे आई बरोबर. आणि आई कॉमर्स बॅकग्राऊंडची नाही, आई आर्ट्स MA विथ इंग्लिश आहे माझी. सो तरी ती मला घेऊन जायची. मग मला पेइंग स्लिप भरायला शिकवली होती तिने. मग मला आठवतं काहीतरी साधारण 8वी-9वीत मी FDs करायला लागले. आणि 11वीत असताना मी माझं पहिलं सोनं घेतलं होतं. अच्छा. 1 तोळा सोनं घेतलं होतं तेव्हा आणि 8,000 रुपये होतं तेव्हा सोनं. आणि 11वी म्हणजे काय 2001-2 साधारण 2-3 साधारण 20 वर्षात सोनं 8,000चं 60,000 झालंय. सो हा 5 पट रिटर्न जेव्हा मिळतोय तुम्हाला. अर्थात ते 5 पट जरी असेल तरी तो आपण 8.9% तुम्ही जो हिशोब सांगितला आहे त्याच्यामुळं सोनं घेणं जास्त प्रिफर. त्याच्यात कसं असतं माहितीये का, कुठलीही गुंतवणूक घेताना ना फक्त रिटर्न्स बघायचे नसतात. त्याचे बाकी त्याला 3 पॅरामीटर्स असतात, सेफ्टी, लिक्विडिटी आणि रिटर्न्स. सेफ्टी म्हणजे किती तुम्हाला जोखीम आहे त्याच्यात. जोखीम कमी असेल तर तेही तुम्हाला पाहिजे. लिक्विडिटीला मराठीत तरलता म्हणतात आय गेस. म्हणजे लगेच विकता आलं पाहिजे, रात्रीतून विकता आलं पाहिजे. करेक्ट. आणि रिटर्न म्हणजे परतावा किती मिळतोय. सो परतावा हे पॅरामीटरला सगळ्यात जास्त महत्व कधी द्यायचं, जेव्हा मला लॉंग टर्म गोल असेल. आता माझ्या मुलाचं किंवा माझ्या मुलीचं उच्च शिक्षण असेल सपोज, तर मग त्याच्यासाठी मला अजून वेळ आहे, 10 वर्ष आहेत, 15 वर्ष आहेत, तेव्हा मग मी रिटर्न्सला महत्व देणार. पण पुढच्या वर्षीची माझ्या मुलाची फी भरायची असेल तर तिथं मला लिक्विडिटीला महत्व दिलं पाहिजे, तेव्हा मला सेफ्टीला महत्व दिलं पाहिजे. सो तेव्हा मी FD मध्येच पैसे केले पाहिजे. आणि गोल्ड का असावं पोर्टफोलिओमध्ये, कारण ना गोल्ड आणि स्टॉक मार्केट विरुद्ध दिशेने जातात जनरली. जेव्हा मार्केट पडतं तेव्हा गोल्ड वाढतं जनरली. सो तो ना तुमच्या पोर्टफोलिओला एक चांगला बॅलन्स. त्याचा मी एक रिपोर्ट वाचला होता की जो जगातल्या सगळ्यात श्रीमंत लोकांचा पोर्टफोलिओ मॅनेज करतात आणि ते दर वर्षाला एक रिपोर्ट काढतात की ट्रेंड कसा आहे. ओके. आणि तुमच्या मतांशी मी सहमत आहे त्या बाबतीत. आणि तुमचं आणि त्यांचं पण मत सारखंच आहे साधारणतः की डेव्हलप्ड मार्केटमध्ये किती 60% ते इक्विटीत टाका म्हणतात. त्याच्यातले पण ते म्हणतात की 60% तुम्ही डेव्हलप्ड मार्केटमध्ये टाका, 40 तुम्ही अंडर डेव्हलपिंग किंवा आपल्यासारखे डेव्हलपिंग मार्केट्समध्ये टाका, किंवा मेटलमध्ये किती टाका, FDs मध्ये किती टाका. रिअल इस्टेट तिथं 10 ते 15% वर कुठंच नाही, जगात कुठे नाही. आपल्या इथंच आहे हे ट्रेंड की 60-60, 70-70% रिअल इस्टेट मध्येच टाकतात लोक. एक उदाहरण तुम्ही त्या दिवशी ते घराच्या वेळेस दिलं होतं ते सहज मला आठवलं की DS कुलकर्णींचं एक व्हिडिओ मी बघितला होता. एक मुलगा त्यांना इंटरव्ह्यू मध्ये विचारतोय की साहेब माझ्याकडे 50 लाख रुपये आहे, मी पुण्याच्या आसपास कुठं घर घ्यावं असं तुम्ही सांगाल. तर DSKनी फार सुंदर उत्तर दिलं होतं त्याला. त्यांनी सांगितलं की तुला घर कशाला घ्यायचंय. तो नाही एक घर असलं पाहिजे ना साहेब, असं थोडंच आहे. तुझं गाव कोणतं आहे. तो कुठेतरी मराठवाड्यातल्या जिल्ह्यातला होता. त्याला एक काम कर, तू 50 लाख रुपये तुझ्याकडे आहेत ना, तू 25 लाखामध्ये तुझ्या गावाकडे घर बांध, म्हणजे तुझं घर झालं आणि 25 लाख रुपये तू इथं भाड्याने घर घे. आणि त्यांनी ते माझ्या डोक्यात इतकं ते फिट बसलं. ऍब्सोल्युटली. म्हणजे आमच्या ओळखीतले काही मित्रमैत्रिणी असे आहेत की ज्यांनी लेटेस्ट आता खूप लांब ऑफिस आहे, म्हणजे चाकण, तळेगाव या साईडला जर ऑफिसेस आहेत तर त्यांनी इकडचं चांगलं त्यांचं जे घर आहे ते भाड्याने देऊन टाकलेलं आहे. ते तिकडं भाड्याने राहायला गेलेले आहेत आणि डिफरन्शियल आहे तो त्यांना इनफॅक्ट पैसेच मिळतात हातात. सो कन्व्हिनियन्सलाही महत्व द्यावं की फक्त माझं घर असलं पाहिजे, मेंटल जास्ती असतं. हे ऍक्सेप्टन्स जेवढा पटकन येईल तेवढं जास्ती चांगलं. तुम्ही बऱ्याच वेळा आता बोलताना नवऱ्याचा उल्लेख केला की माझा नवरा पण CA आहे, नवऱ्याचं असे तसे. आणि आपण बोलत असताना तुम्ही सांगितलं की त्यांनी पण आता तुमच्या सोबतच या सगळ्या याच्यात काम करायचं ठरवलंय. तर लीडिंगला वाईफ आणि सपोर्टिंगला नवरा, हे रोल मॉडेल, हे हा बिझनेस मॉडेल कसं चालतो. सो ह्याच्यावर आम्ही ऍक्च्युली खूप विचार केला होता आधी, कारण बायकोनी नवऱ्याच्या बिझनेसला जॉईन करणं हे तसं नॉर्मल मानलं जातं. पण नवऱ्यानी त्याच्या MNC मधला जॉब सोडायचा आणि तोही इक्वली क्वालिफाईड आहे आणि त्यांनी ते सगळं सोडून बायकोच्या बिझनेसला जॉईन करायचं, हे अजूनही सगळीकडे ऍक्सेप्टन्स तेवढा नाही. सो आम्ही जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष आम्ही अनेक लोकांना भेटलो की जिथे नवरा बायको एकत्र बिझनेस करतात.
त्यांच्यामध्ये काय काय क्लॅशेस होऊ शकतात हे समजून घेतले. Male कारण egos. येऊ शकतात, वाय नॉट. आणि मग कसं होतं ना की घरातली भांडणं ऑफिसला, ऑफिसची भांडणं घरी, हे सगळं कॅरी फॉरवर्ड होऊन फायनली रिलेशनशिप स्पॉईल होऊ शकतं. आणि म्हणून आम्ही म्हणलं की नाही, हे जे काय डिसिजन घ्यायचं ते खूप विचार करून डिसिजन घेतलं पाहिजे. आणि परत ऑन कॅमेरा सांगायला खूप अभिमान वाटेल मला की मेल इगो हा त्याच्यात तुम्ही म्हटला तर नेक्स्ट टू झिरो आहे असं म्हणायला हरकत नाही. लव्ह मॅरेज आहे आमचं अर्थात, पण मी त्याच्या आधी CA झाले. माझं फर्स्ट अटेम्प्ट झालं, त्याला 1-2-3 अटेम्प्ट लागले होते. पण त्याच्यामुळे डे 1 पासून माझा पगार त्याच्यापेक्षा जास्ती होता. असं कधीच नाही घडलं की तो माझ्यापेक्षा जास्ती कमवत होता. पण ते तो खूप कूलली ऍक्सेप्ट करायचा की, कारण तो म्हणायचा की ते तू विरुद्ध मी नाहीये, शेवटी आपण दोघं नवरा बायको आहोत, आपल्या दोघांची एक टीम आहे आणि घरात उत्पन्न येते हे महत्वाचं आहे. की मग मी जास्ती आणलं का तू जास्ती आणलं ते मला मॅटर नाही करत म्हटलं. हे जर अंडरस्टँडिंग नवरा बायको मध्ये असेल तर आय थिंक नथिंग लाईक. आणि हे सगळ्यात मोठा मुद्दा तुम्ही आता सांगितला तो म्हणजे आपण एक टीम आहोत. करेक्ट. आपण आता लाईफ हा एक प्रोजेक्ट जर असेल, खरंय, लाईफ हा एक प्रोजेक्ट जर असेल तर घरातले सगळे मेंबर्स मिळून आपण तो पुढे नेण्यासाठी काम केलं. हे खूप मिसिंग असतं, म्हणजे मी बऱ्याच लोकांमध्ये पाहतो. किंवा आपण जसं ऑफिसमध्ये म्हणतो ना की ऑफिसमध्ये काय असतं, सगळेच जण एकच काम करतात का, तर नाही. सगळ्या ऑफिसमध्ये डिपार्टमेंट्स असतात वेगवेगळे आणि प्रत्येक डिपार्टमेंटचा एक हेड असतो, तो ती डिपार्टमेंट ड्राईव्ह करत असतो. ज्या कोणी वर्किंग विमेन आहेत त्यांनी हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे की तुम्हाला जर एखादा तुमचा गोल खूप नेक्स्ट लेवलपर्यंत न्यायचा असेल तर तुम्हाला कुठं ना कुठं तरी डिपार्टमेंटलायझेशन करणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल जेव्हा घरचे काही डिसिजन्स येतात की घरी एखादं कार्य करायचंय किंवा कुणाला जेवायला बोलवायचंय, ह्याच्यात मी मध्ये नाही पडत. मग आम्ही एकत्र राहतो, सासूबाई सासरे, मी, नवरा आणि मुलगा. सो मग सासूबाई ठरवतात की अमुक अमुक पूजा करायची किंवा काय, आणि मी हो म्हणते. मग मी असं नाही म्हणत की पण तुम्ही आधी मला विचारलं का, मग तुम्ही आधी हे केलं का, कारण आय थिंक तेव्हा मी विथ पॉवर कम्स रिस्पॉन्सिबिलिटी हे तत्वावरती मी चालते की त्यांना ती पॉवर द्यायची, मग त्या रिस्पॉन्सिबिलिटीने बघतात. किंवा अनेक वेळेला मी खूप वेळेला ट्रॅव्हल करत असते. मी इनफॅक्ट मगाशी आपलं बोलणं आलं, काल मी रात्री बँगलोरहून आले, त्याच्या आधी दिल्लीला गेले होते, मग भारताबाहेरही जायला लागतं पुढच्या महिन्यात. मी मोस्टली सिंगापूरला चाललेले. पण तेव्हा मग असं मला कधीच नाही वाटत की बापरे मग मुलांनी जेवलं असेल का नाही, मुलाला डबा मिळाला असेल का नाही, कारण ते डिपार्टमेंट परत सासूबाईंना मी दिलेले की मी जेव्हा नाही आहे तेव्हा मग 100% तुम्ही त्याच्याकडे बघायचं. सो ह्याच्यात कमीपणा नाही वाटला पाहिजे काही, कारण बऱ्याच वेळेला मुलींना असं वाटतं की बापरे सासूबाई करतात. अरे त्यांच्याही मुलाचा सासूबाईंनाही पण वाटतं ना की मीच का करायचं, पण तेच एक अंडरस्टँडिंग पाहिजे. सो ते बोथ वेज असतं की त्यांनाही तेवढं अंडरस्टँडिंग आहे की जसं सुनेचा मुलगा तसं मुलाचाही मुलगाच आहे ना शेवटी. सो एक युनिट म्हणून जर तुम्ही एक घर असेल, आणि माझ्या मते बघा मतभेद असतात का, तर कायमच असतात. प्रत्येक गोष्ट माझी त्यांना आवडणार नाही, त्यांची मला नाही आवडणार. पण मी म्हणते सासू आणि सूनच का, मला पण माझ्या आईचा प्रत्येक विचार नाही पडत, तिलाही माझा प्रत्येक विचार नाही पडत, म्हणून मी आईशी भांडण करते का, तर मी नाही आईशी भांडण करत. आम्ही चालवून नेतो ते पुढे. अकाउंटिंग मध्ये आपण डेबिट क्रेडिट म्हणतो, तसं काही डेबिट्स असतात, काही क्रेडिट्स असतात, शेवटी बॅलन्स शीट टॅली झाली पाहिजे. बरोबर. सो तसंच मी हा विचार करते की मी म्हणते की सबस्क्रायबर्स आहेत 40 लाख आणि 45 लाख, पण घरात 5 जण एकत्र राहू शकत नसतील तर नथिंग. सो असं करत काही गोष्टी सोडून द्यायच्या, काही एकत्र करायच्या, त्याच्यात आय थिंक मजा आहे. आणि ह्याच्यात बेनिफिट्स पण खूप आहेत असं मी म्हणेन. आणि एस्पेशली मी म्हणलं असं, जेव्हा तुम्ही वर्किंग असाल तेव्हा तुम्हाला पण एक इज मिळतो की नाहीतर सतत टेन्शन असणं डोक्यात आहे, दर ऑफिसचं टेन्शन किंवा मग घरचं टेन्शन. घरची एक बाजू, किंवा अजून एक छोटं उदाहरण देते, मुलाचा अभ्यास. आता मुलगा पण 5वीत आहे, तो स्कॉलरशिपला बसतोय. मी आणि माझ्या नवऱ्याने विषय वाटून घेतलेले आहेत, अर्धे विषय तो घेतो, अर्धे विषय मी घेते. आता मी बँगलोरमध्ये होते तेव्हा मी गुगल मीट वरनं माझ्या मुलाचा अभ्यास घेतला एका विषयाचा, की नाही हा विषय माझा आहे ना, त्याचा अभ्यास मीच पूर्ण करून घेणार. सो हे जेव्हा तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटीज डिव्हाइड करून घेता तेव्हा सगळ्यांचंच आयुष्य सुखकर होतं असं माझं मत आहे. आम्ही तेच तत्व ऑफिसमध्ये पण ठेवलेलं आहे की जेव्हा शूटिंग हा विषय येतो त्याच्यात नवरा मला क्वेश्चन करत नाही, आणि जेव्हा HR असेल, ॲडमिन असेल, ऑफिसचे फायनान्सेस असतील, त्याच्यात मी त्याला क्वेश्चन नाही करत. आणि आम्ही अगदी 100% डिमार्केशन केलेलं आहे. त्याच्यातही 10% येतात, म्हणजे 100% डिमार्केशन केलं की 10% क्लॅशिंग येतात, बट तरी सुद्धा ते ओके. एक जोक आहे ना, कोणीतरी सांगितलेला की नवरा बायको तुमचं इतकं कसं जमतं, तर त्यांनी सांगितलं त्या माणसांनी की घरातले जे सगळे मोठे निर्णय आहेत ते माझी बायको घेते, जागतिक आणि जागतिक जे भारत पाकिस्तानचे अमेरिकेचा अणुकरार वगैरे असे निर्णय मी घेतो, असं तो एक जोक आहे. आणि तीच वस्तुस्थिती आहे, कारण आपल्या घरात अंडरस्टँडिंग असं असतं की पुरुष काय म्हणणार की पैसे कमवणे माझी जबाबदारी आहे ना, तू बाकीचं डोकं लावायचं नाही, असं तो असतो. आणि तो डॉमिनन्स येतो
आणि ती सगळ्यात मोठं हे आहे. करेक्ट. आणि यावेळेसच्या कोइन्सिडेंटली आपण आता दिवाळीच्या आसपासच बोलतोय, तर दिवाळीचं जे माझं ग्रीटिंग आहे ते असंच होतं की संकल्प महिला प्रधान भारताचा. कारण महिला सबलीकरण किंवा ते खूप चर्चा झाल्या, एम्पॉवरमेंट, वुमेन एम्पॉवरमेंट, खूप म्हणजे चोथा झालाय ते चर्चेचा. पण आपण हे इमॅजिन करू शकतो का की महिला लीड करेल आणि त्याला बाकीचे फॉलो करतील? खूप महत्वाचा पॉईंट आहे हा. म्हणजे एम्पॉवरिंग विमेन हे झालं. आता मी म्हणते आता पुढचं पाऊल उचलायला पाहिजे की बऱ्याच महिला एम्पॉवर झालेल्या आहेत, मी सगळ्या नाही म्हणत पण बऱ्याच झालेल्या आहेत. हाऊ टू डील विथ एम्पॉवर्ड विमेन, एक्झॅक्टली हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण ज्या मेल्सला, पुरुषांना असं वाटतं की पण ही कशी काय माझ्यापेक्षा पुढे, हे नाही वाटलं पाहिजे. कारण तिला लीडर म्हणून ऍक्सेप्ट करणं, एक्झॅक्टली हा एक माइंडसेट मधला जो चेंज आहे तो होणं खूप गरजेचं आहे. आणि तो हळूहळू होतोय असं माझं मत आहे. एस्पेशली म्हणजे माझ्याच अगदी क्लोज फ्रेंड सर्कल मधले म्हणले तर मला अगदी क्लोज फ्रेंड सर्कल मधले 7-8 केसेस अशा माहिती आहेत की मुलगी आहे की जिने बिझनेस सुरू केला आणि नवऱ्याने त्याचा जॉब सोडून बायकोच्या बिझनेसला जॉईन केलंय आणि त्यांना काही त्याच्यात कमीपणा नाही वाटत. हा आमचा बिझनेस आहे असं सांगतात ते, हा हिचा बिझनेस आहे असं नाही सांगत ते. सो ही एक मेंटॅलिटी आहे, ते इव्हॉल्व्ह व्हायला लागते. म्हणजे एक तर रिव्हॉल्ट होऊ शकतं, म्हणजे आपण रिव्हॉल्टला काय म्हणतो, म्हणजे 1857ची काय होती चळवळ, म्हणजे तुम्ही रिबेल करू शकता. बंड नाही होऊ शकत ह्याच्या अगेन्स्ट की तुम्ही आता हे ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे, हे नाही होऊ शकत. तुम्हाला जर इव्होल्युशन व्हायला लागेल. ह्याचं म्हणजे थोडासा जर इंदिरा गांधींचा जर इतिहास जर आपण बघितला तर त्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या आणि त्यावेळेस पण असंच होतं की पुरुष हे होते आणि त्या पुरुषी या सगळ्या गोष्टींमुळे, हे माझं असेसमेंट आहे, कदाचित चुकीचं असेल, पण हे जे सगळे पुरुषी त्यांच्या आजूबाजूचे लोक होते ते त्यांना त्यांचं लिडरशिप म्हणजे बाय कंपल्शन आली असं त्यांच्या मनात असल्यामुळे ते तिला पाहिजे तसं सहकार्य करत नसावी. आणि म्हणून त्याच्यातून ती इमर्जन्सी जी 1975 ची आली ती तशी आली असावी. कारण शेवटी तुमच्या अंडरचे लोक जर तुमचं ऍक्सेप्ट करत नसतील तर तुम्हाला जे बंड तुम्ही बोललात ती तलवार काढावं लागते आणि ती तलवार काढली की मग ते संघर्ष चालू होतो. कारण बऱ्याच महिलांच्या बाबतीत हाच एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे की आता अनेक महिला पैसेही कमवतायत, बिझनेसही करतायत, सगळं करतायत, पण अजूनही सोशली त्यांना लीडर म्हणून ऍक्सेप्ट करत नाही आपण. खरंय. आणि मी म्हणलं असं ती हळूहळू प्रगती होईल. खूपच हळू नको ना आता, ते आहे, खूप हळू नाही व्हायला पाहिजे, अगदी मान्य. आपल्याच जन्मात व्हावी अशी आपली अपेक्षा आहे, कारण 75 वर्ष तर ऑलरेडी. पण तुम्हाला सांगू का, माझं असं मत आहे की जेवढ्या महिला लीडर्स होतील, टॉप वरती येतील ना, तेवढं ज्या इतर महिला आहेत त्यांना मोटिवेशन खूप फास्ट मिळतं. म्हणजे माझ्या चॅनलचं एक स्टॅटिस्टिक्स छोटं सांगते की जनरली फायनान्स चॅनल्सला ना एक 10% महिला असतात आणि 90% पुरुष असतात. हे खूप नॉर्मल स्टॅट आहे. इनफॅक्ट 10पेक्षा कमी असणारेही खूप चॅनल्स आहेत. आम्ही आता माझे बरेच फायनान्स कॉन्टेंट क्रिएटर्सची ओळख आहे म्हणून सांगते. पण माझा जो मराठी चॅनल आहे त्याच्यात 35% महिला आहेत आणि 65% पुरुष आहेत. ज्या मला महिला भेटतात, खूप जण म्हणजे रस्त्यावर भेटतात, हॉटेल्समध्ये भेटतात, कुठेही, तर त्या काय म्हणतात की तुम्ही पण स्त्री आहात आणि तुम्ही जर हे करू शकला तर आम्ही का नाही करू शकत, हा प्रश्न आम्हाला पडतो. त्याच्यामुळे मला अजून एनर्जी येते की अच्छा, आम्हाला रचनासारखं फायनान्शियल मॅनेजमेंट शिकायचंय. सो लीडर विमेन ॲट टॉप असेल ना तर इन्स्पिरेशन खूप फास्ट येतं आणि करायला लागलेल्या आहेत मुली. इनफॅक्ट एक छोटंसं उदाहरण देते. आता एक मागच्या वेळेला मी दिल्लीला गेले होते तेव्हाच आहे, एअरपोर्टवर एक महिला मला येऊन भेटली आणि अगदी छोटीशी मुलगी होती तिच्या हातात. तर ती म्हणली, मी तुमचा सुकन्या समृद्धी योजनेवरचा व्हिडिओ बघितला. तो बघितल्यानंतर मी माझ्या मुलीचं अकाउंट काढलं SSYचं आणि ती म्हणली मी ठरवलं की शिक्षणाचं पूर्ण व्यवस्थापन मी करणार. आणि ती म्हणली हा मला कॉन्फिडन्स आला कारण मी तुमचा व्हिडिओ बघितला, मला त्याच्यावरनं एक इन्स्पिरेशन आलं. सो जेवढ्या विमेन लीडर्स होतील त्यांची जबाबदारी माझ्या मते हीच आहे की तुम्ही जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचून त्यांना इन्स्पायर करायचं, ताकी हा पेस वाढेल, तो अगदी स्लो. म्हणजे आणि फायनान्शियल इंडिपेंडंट जर ती महिला झाली तर सोशली पण ती इंडिपेंडंट होईल 100%. कारण ती आज दबलेली त्याच गोष्टीमुळे आहे की तिच्याकडं तिला जेव्हा पाहिजे तेव्हा तिच्याकडे पैसा नाहीये. आणि याच्यासाठी मला असं वाटतं की परत महिलांना बंड का पुकारायला लागला पाहिजे त्याच्यासाठी. आय थिंक पुरुषांनी पण तेवढंसं समजूतदारपणे तू तिला द्या ना 2,000 रुपये एक्स्ट्राचे द्या. म्हणजे तुम्ही ठीक आहे घर चालवायला अमुक रक्कम देत असाल, द्या ना 1,000 रुपये 2,000 रुपये एक्स्ट्रा दिले. जर हाऊसवाईफ असेल, होममेकर असेल, ती नाही कमवते आता,
पण तिला जर सांगितलं या 2,000 रुपयाचा तू तुझा अभ्यास कर आणि तुझे गुंतव पैसे, करेक्ट. काय गेले तर काय उद्याच्या जेवणाची भ्रांत तर नाहीये ना, एवढी रक्कम तर देऊन बघा, मग तिला आपोआप हळूहळू त्याच्यातनं तो एक कॉन्फिडन्स येईल, मग ती अजून एम्पॉवर होऊन मग स्वतः पण डिसिजन्स घ्यायला शिकेल हळूहळू. सो परत महिला विरुद्ध पुरुष जे दोघांनी एकत्र येऊन काहीतरी घडवायचं ही जेव्हा मेंटॅलिटी अजून प्रकर्षाने वरती येईल ते फास्ट होईल अजून. नाही, छान. तसं तर हा विषयच असा आहे की आपण तासनतास खूप वेळ बोलू बोलू शकतो. पण मी तुम्हाला बोलवण्याचा मागचा उद्देशच हा होता की तुमचे व्हिडिओज फायनान्शियल लिटरसीचे तर लोक बघतायत, ते ऑलरेडी खूप लोकांपर्यंत पोहोचलंय, परंतु एक वेगळा अंग जो असतो की जी काम करणारी महिला असते, जी लिडरशिपमध्ये जाणारी महिला असते, तिला काय चॅलेंजेस आहेत हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की 2-3 टेक अवेज फार छान आहे आजचे. एक तर सीएचा रोल काय आहे हा सगळ्यात बेसिक टेक अवे आहे, जो भारतातल्या लोकांना किंबहुना मलाही फार एवढा पूर्णपणे माहिती नव्हता. परंतु सीए अकाउंटन्सीचं काम करतो आणि फायनान्शियल प्लॅनर सुद्धा तुमच्याकडे असला पाहिजे, नसेल तर तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारखे जे लोक आहेत जे कॉन्टेंट देत आहेत तर त्याचा थोडासा फायदा घेतला पाहिजे. आणि महिलांना अजून एक म्हणजे जसं मुलांना आपण पॉकेट मनी देतो आणि त्या पॉकेट मनीचा अर्थ असा असतो की ह्याचा हिशोब द्यायचा नाही, म्हणजे जबाबदारीने कर, पण मी असं नाही विचारणार की हे का केलं. हा, एक्झॅक्टली, त्याचाच अर्थ पॉकेट मनी आहे ना, म्हणजे ते तुझे पैसे आहेत. तसं महिलांनाही तुम्ही घर खर्चाच्या व्यतिरिक्त थोडे पैसे जर द्यायला सुरुवात केली आणि त्यांना जर थोडंसं एम्पॉवर केलं आणि ह्याच्यात आणलं, मग ते भले ट्रेडिंग असेल किंवा बाकी तुम्हाला व्यवसाय असेल, छोट्या गुंतवणुकी असू शकतात, 500-500 रुपयापासून रिकरिंग डिपॉझिट उघडता येतं, पीपीएफ मध्ये पैसे टाकायला सांगा तिला. म्हणजे जिथे ट्रेडिंगला काय होतं माहितीये का, लॉसेस पण होऊ शकतात आणि मग परत गिल्ट तर असतोच महिलांमध्ये की मला मिळालेले पैसे मी वाया घालवले, कशाला, त्याच्यापेक्षा ट्रेडिंग नको, इन्व्हेस्टिंग कडे त्यांना वळवू शकतो. म्हणजे इन्व्हेस्टिंग असेल, एसआयपी असेल, छोटे व्यवसाय पण ते करू शकतात त्या भांडवलातून, पण त्यांनी त्याचं केलं पाहिजे असं हे आहे. तर छान वाटलं मॅडम तुम्हाला आज बोलवलं. तुम्हाला व्हिडिओतून आणि सोशल मीडियातून आम्ही बघतोच आहे रोजच, आणि तुम्ही एक मिशन घ्यावा अशी माझी इच्छा आहे की फायनान्शियल लिटरसी जी आहे ती विशेष करून लहान मुलांमध्ये आणि महिलांमध्ये येण्यासाठी तुम्ही करतातच येते तुमच्या व्हिडिओजच्या माध्यमातून, पण त्याला एक मिशन म्हणून जर आपण काही करू शकलो तर मला असं वाटतं की खूप मोठा बदल आपल्याकडे होईल. कारण एवढं 140 कोटीचा देश आहे, पण म्हणजे ते 5 ट्रिलियन इकॉनॉमी, 10 ट्रिलियन इकॉनॉमी आपण बोलतोय, पण ती 5 ट्रिलियन पण मुठभर लोकांच्याच हातात राहणार आहे. जर आपण फायनान्शियली लिटरेट जर झालो नाही सगळे, तर तेच राहणार की 1% लोकांकडे 60% प्रॉपर्टी म्हणजे संपत्ती आणि उरलेल्या 99% लोकांकडे 30% संपत्ती. ही सिनेरिओ जर बदलायचा असेल तर मला वाटतं फायनान्शियल लिटरसी फार आहे, तर तुम्ही ते मिशन घ्यावा अशी माझी एक इच्छा आहे. आणि आपण आज आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू सो मच.